महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। MSCB साखरेच्या ढिसाळ कारभारामुळे साक्री शहर आजूबाजूच्या गावातील नागरिकांमध्ये असंतोष। साक्री शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने फेब्रुवारी 2026 चे मीटरचे रीडिंग न घेता ग्राहकांना बिल पाठविले आहेत, जे बिल नेहमीपेक्षा दुप्पट आहे। त्यामुळे अनेक तक्रारी मराठी पत्रकार संघाकडे आल्या होत्या। या अनुषंगाने मराठी पत्रकार संघाने शासकीय विश्रामगृह साक्री येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बैठकीचे आयोजन केले असता साक्री शहरातील सखाराम नगर, सावरकर नगर, सुंदर नगर, गौरी पार्क, विकास कॉलनी, भांडणे येथील रुपाई नगर, इंद्रप्रस्थ नगर, नौकार नगर, कन्हैया नगर, अनुश्री नगर, जानकी नगर व अष्टाने येथील नागरिक उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी आपल्या वीज बिलामध्ये तफावत व समस्या मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आल्यात। यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे यांनी विद्युत मंडळाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन केलं। दिनांक 2-3-2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विद्युत वितरण कंपनी यांच्या साक्री येथील कार्यालयात बैठक पार पडली। या बैठकीत रीडिंग न घेता ठेकेदार अंदाजे वीज बिल देणार ठेकेदार प्रमोद जैन मालेगाव याचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी प्राध्यापक नरेंद्र तुरवणे, प्राध्यापक BM भांबरे, निलेश सावळे, हरीश मंडलिक, सयाजी अहिरराव आणि इतर नागरिक उपस्थित होते। यावेळी विद्युत मंडळाचे इंजिनियर जाधव वहिरे, भालेराव, भूषण चौधरी आदी उपस्थित होते। यावेळी विद्युत मंडळाचे इंजिनियर यांनी सांगितले की 8 दिवसात सर्व प्रश्न सोडवले जातील व ठेकेदार प्रमोद जैन यांचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आजच पाठविला जाणार आहे असं आश्वासन देण्यात आलंय। 8 दिवसात आलेल्या तक्रारींचे निवारण न केल्यास साक्री तहसील कार्यालयासमोर आपल्या विरोधात उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे यांनी सांगितले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। अवधार रेग्युलर 1300, 1400, 1200 असं येतो ते ठीक आहे, पण डायरेक्ट 8 दिवसामध्ये 7,500 ते 8,000 किलो आलं म्हणजे हा कोणता प्रकार आहे? मी कंप्लेंट द्यायला आलो होतो। स्मार्ट मीटरचे स्मार्ट मीटर त्याला आपण विरोध केला होता ग्राहकांच्या वतीने, पण ते कसं ग्राहकाच्या परवानगी शिवाय ते बदलू नये ते मनमानी केलेली आहे तर ते नाही म्हणे। मग तुम्हाला नंतर तू स्वतः मीटरचा खर्च करून ते तुम्हाला बसवावं लागेल असं तसं। ठीक आहे, आपण शिक्षित माणसं आहोत आणि शासनाच्या कोणत्याही योजनेला आपण नकार कसं काय द्यायचं या दृष्टिकोनात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।